नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये ज्या महत्त्वाच्या बातमीचा आपण तपशिलात आढावा घेणार आहोत ती अशी आहे. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेकीचा खेळ सुरू झालेला आहे. मलिक वानखेडे प्रकरणानंतर आता मलिक फडणवीस प्रकरण सुरू झालंय. आरोप प्रत्यारोपात बुधवारचा दिवस खूपच गाजला. फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर केलेल्या अशाच आरोपांची आठवण झाली. राजकीय नेत्यांचे संबंध कोणत्या स्तरावर असू शकतात आणि या संबंधातून किती चिखलफेक होऊ शकते याचा पुरता अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला आला. मात्र यात महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली गेली त्याचं मात्र कुणालाच सोयरसुतक नाही. काही काळ महाराष्ट्राला बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नेऊन ठेवलं आहे का असं सुद्धा जनतेला वाटल्या वाचून राहिलं नाही. हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. मात्र थांबवणार कोण हे छाती टोकपणे आता तरी कुणीही सांगू शकत नाही. तरी वेध घेऊया या सर्व बातम्यांचा जेम विशेष मध्ये. सुरुवात करूया जेम विशेषला. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. नोटबंदीतील आरोपींना फडणवीसांचा आशीर्वाद होता. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना फडणवीसांनी उच्च पदांवर बसवले असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. रियाज भाटीला 29 ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर बनावट पासपोर्टसह पकडण्यात आलं. त्याच्यावर दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत आणि मुंबई पोलीस त्या गोष्टीचा तपास करतात. डबल पासपोर्टसह म्हणजेच दुहेरी पासपोर्टसह एखाद्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि 2 दिवसात तो सुटला जाईल यामागे कोणता खेळ आहे असा सवाल मलिकांनी केला. रियाज भाटी तुमच्या सोबत सर्वच कार्यक्रमात का दिसत होता? रियाज भाटी भाजपच्या सर्व कार्यक्रमात कसा दिसत होता असा सवाल मलिकांनी दिला आणि त्याला उत्तर भाजपनं सुद्धा दिलंय. कारण जे फोटो भाजपच्या नेत्यांसोबत रियाज भाटी याचे दिसत आहेत नेमके तसेच फोटो मवियांच्या नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यामुळे जनता मात्र पुरती संभ्रमात पडली आहे. पण पाहूया आरोप प्रत्यारोप. यावेळेला फडणवीस मलिकांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले नाही तर त्यांच्या बचावार्थ आशिष शेलार हे मैदानात उतरले. पाहूया फडणवीसांची पाठराखण त्यांनी कशी के ऊपर दाऊद इब्राहिम सारे गैंग के लोगों के साथ संबंध की सारी खबरें अखबारों में थी. पूरा शहर जानता था कि रियाज भाटी कौन है. डबल पासपोर्ट के साथ कोई व्यक्ति पकड़ लिया जाए और 2 दिन में छूट जाता है, इसके पीछे क्या खेल था? रियाज भाटी लगातार आपके साथ सभी कार्यक्रमों में क्यों नजर आता था? रियाज भाटी भारतीय जनता पार्टी के कार्यक्रमों में क्यों नजर आता था? आपके डिनर टेबल पे क्यों नजर आता था? रियाज भाटी म्हणे गायब आहे. खरं तर रियाज भाटी गायब आहे का त्याला पळवलं गेलंय? आमचा आरोप आहे रियाज भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाही ना. छापेमारी की जिसमें 14 करोड़ 56 लाख रुपए के जाली नोट पकड़े गए. और उस मामले को रफा दफा करने के लिए देवेंद्र जी ने उसमें मदद करने का काम किया. कुठलाही गैरकारभार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालेला नाही. ज्या पद्धतीने आरोप केला त्यातलं सत्य तर हे आहे. काहीतरी 14 कोटी वगैरे फिगर त्यांनी सांगितली. त्यात पकडला गेलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे इम्रान आलम शेख हा जो आजी अराफतचा भाऊ होता तो तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता.
मुन्ना यादव नाम का एक व्यक्ति जो नागपुर का कुख्यात गुंडा है, जिसपे हत्या से लेके सभी तरह के मामले दर्ज हैं, जो आपका राजनीतिक सारे भय पैदा करने वाला आपका साथी है, उस मुन्ना यादव को आपने कंस्ट्रक्शन वर्कर बोर्ड का अध्यक्ष बनाया था की नाही? हे कुठल्याही प्रकारचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध नाही, कुठल्या प्रकारचे क्रिमिनल केस नाही. माझ्यावर सारे राजकीय केसेस आहे. माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यासोबत एकदा भांडण झालं, त्याचा गुन्हा माझ्यावर आहे. माझ्यावर कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल गुन्हे नाही. मला त्यांनी कुख्यात गुंडा म्हटलं आहे. मी त्यांच्यावर 100% मानहानीचा दावा करणार आहे आणि त्यांची अवकात फक्त 1 रुपयाची आहे, म्हणून त्यांच्यावर मी 1 रुपयाच्या मानहानीचा दावा 100% करणार. माझ्या वकिलांची सल्ला घेणार आणि 2 दिवसाच्या आत त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नवाब मलिक यांच्याकडे सर्व मंत्र्यांचं लक्ष गेलं. मुख्यमंत्र्यांनी गुड गोईंग म्हणत नवाब मलिक यांची स्तुती केली. नवाब मलिकांच्या लढ्याला मंत्रिमंडळानं पाठिंबा दिला. मलिकांनी आधी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. मुंबईतल्या ड्रग पुरुष पार्टी संदर्भामध्ये नवनवे खुलासे हे मलिक यांनी केले आणि त्यानंतर भाजपाच्या नेत्यांच्या थेट विरोधामध्ये नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा सुरू केल्या. मात्र या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र मलिकांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी असं म्हणत मंत्रिमंडळानं त्यांची पाठराखण केली. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवाब मलिक यांची भूमिका पटते आहे का किंवा नाही या संदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं, किंबहुना तो करण्याचा प्रयत्नही झाला होता. मात्र आता गुड गोईंग म्हणत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये नवाब मलिक यांचं कौतुक केलं. मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना उत्तर देणं टाळलं. त्यांच्या बचावार्थ आमदार आशिष शेलार मैदानात उतरले. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेले बुधवारचे ट्विट मात्र लक्षवेधी ठरले. या ट्विटमध्ये फडणवीस काय म्हणतात ते पाहूयात. फडणवीस यांनी चिंतक म्हणजे फिलॉसॉफर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे इंग्रजी मधले वक्तव्य ट्विट केले. या वक्तव्यात शॉ म्हणतात की बालपणीच ही शिकवण मिळाली की तुम्ही जर डुकराशी कुस्ती केली तर कुस्ती करणाऱ्याचं शरीर चिखलानं मागतं आणि डुकराला मात्र याचा खूप आनंद होतो. मलिकांच्या आरोपामुळे फडणवीसही हैराण झाल्याचं दिसतंय. मात्र त्यांनी मलिकांच्या कोणत्याही आरोपाला बुधवारी उत्तर दिलं नाही. बुधवारी फडणवीसांवर आरोप होत असताना ते नागपुरात होते आणि त्यांच्या आरोपाचं सर्व उत्तर किंवा खंडन हे आशिष शेलार यांनी केले आहे. मला असं वाटतं माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाही आहे, त्यामुळे त्याला कशाला वजन देतो. बुधवारच्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी एक नाव घेत फडणवीस यांच्यावर गुन्हेगारी जगताची पाठराखण केल्याचा आरोप केला. हे नाव आहे दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेला एक मोठा गँगस्टर म्हणजे कुख्यात गुंड रियाज भाटी. रियाज भाटीचे फोटो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दाखवून मलिक यांनी हा दावा केला. आता रियाज भाटी याचे फोटो हे आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात. कारण क्रिकेटच्या जगतामध्ये त्याची उठबस होती आणि त्या निमित्तानं काही लोकांसोबत त्यांचे फोटो हे दिसू शकतात जे नेते क्रिकेटच्या जगतामध्ये सक्रिय असतात. नवाब मलिक आणि भाजपनं ज्या रियाज भाटीवरून एकमेकांवर आरोप केले तो नेमका आहे तरी कोण तेही पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून.
रियाज कुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिम टोळीचा हस्तक आहे. भाटीवर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक, बनावट कागदपत्र, गोळीबार यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. बनावट पासपोर्टवर पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्याला अटकही करण्यात आलेली आहे. 2013, 2015 आणि 2020 मध्ये रियाज भाटीला अटक करण्यात आली. परमवीर आणि सचिन वाजे यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यात भाटी सुद्धा सह आरोपी आहे. 2006 मध्ये मालाडमध्ये जमीन हडपल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालाय. बनावट पासपोर्टद्वारे पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला होता आणि उद्योजक अग्रवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण होतं जमीन हडपणे आणि धमकावणे. मुंबई पोलिसांना रियाज भाटी हवाय. सध्या तो फरार आहे. भाटी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. मुंबईतल्या इंडियन स्पोर्ट्स अकॅडमीचा तो प्रमुख आहे. क्रिकेट प्रशिक्षणाचं काम ही अकादमी करत असते. रियाज भाटी याचे भाजपा नेत्यांसोबत फोटो माध्यमात झळकले असतानाच त्याचे फोटो मविया नेत्यांसोबतही असल्याचं समोर आलंय. रियाज भाटी हा या फोटोमध्ये विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाय परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत दिसतोय. याच्या जोडीला रियाज भाटीचा एक फोटो शरद पवार यांच्या सोबतही दिसतोय. काही काळापूर्वी हाच फोटो चर्चेत आला असताना शरद पवार यांच्या भाटीसोबत संबंधाबाबत प्रश्न उपस्थित केले. एक काळ असा होता की नागपुरात मुन्ना यादव याचं नाव घेतलं तरी अनेकांचा थरकाप उडायचा. या मुन्ना यादव सोबत देवेंद्र फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. मुन्ना यादव आणि मुन्ना यादव याच्या परिवाराचा चांगलाच परिचय नागपूरवाल्यांना आहे. कारण मुन्ना यादव आज जरी राजकारणात असला तरी एकेकाळी नागपुरामध्ये मुन्ना यादवच्या नावाची दहशत होती आणि आजही ती आहे. कोण आहे मुन्ना यादव पाहूया. मुन्ना यादव देवेंद्र फडणवीसांचा समर्थक, भाजपाचा माजी नगरसेवक. मुन्नाची पत्नी लक्ष्मी विद्यमान नगरसेविका. फडणवीस सरकार आल्यावर मुन्ना महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम मंडळाच्या अध्यक्षपदी. मुन्ना यादवच्या विरोधात नागपूरमध्ये अनेक गुन्हे दाखल. मुन्ना यादवच्या विरोधात नागपूरमध्ये अनेक गुन्हे दाखल. 2016 मध्ये मुन्ना यादव आणि सहकाऱ्यांनी तरुणाला धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. 2016 मध्ये मुन्ना यादवच्या भावानं दलित कामगाराचा पाय तोडल्याचा सुद्धा आरोप आहे. एका भूखंड व्यवहारात महिलेला धमकी दिल्याप्रकरणी मुन्नाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि हे सगळं पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. आणि तरी मुन्ना यादव म्हणतोय की माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. मलिकांनी फडणवीसांवर काय आरोप केले ते सुद्धा पाहूया. बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा. मलिकांचे फडणवीसांवर आरोप. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये 14,56,00,000 बनावट नोटा पकडल्या गेल्या. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या, परंतु समोर आणले 8,80,000. फडणवीसांच्या मदतीनं बनावट नोटांचं प्रकरण दाबलं गेलं. बनावट नोटांचं कनेक्शन दाऊद बांगलादेश आणि पाकिस्तान पर्यंत असल्याचा दावा मलिकांनी केला. फडणवीसांनी गुन्हेगारांना महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवलं. देवेंद्र फडणवीस आणि गँगस्टर रियाज भाटी यांचे सुद्धा जवळचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. मलिकांनी पत्रकार परिषदेमध्ये काही सवाल फडणवीसांसमोर उपस्थित केले आहेत. पाहूया
नेमके हे सवाल काय आहे? हैदर आझमला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला? नागपूरमधील कुख्यात गुंड मुन्ना यादव याला फडणवीसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष कसा बनवला? वरळीमध्ये 200 कोटी रुपयांचे फ्लॅट कुणाच्या नावानं आहेत? बीकेसी कुणाचे फ्लॅट आहेत आणि तिथे कोण राहतं? बनावट नोटा प्रकरण NIA ला का दिलं जात नाही? संपूर्ण महाराष्ट्रात खंडणी उकळण्याचं काम सुरू होतं की नाही असा सवाल नवाब मलिकांनी केलाय. नेमकं हैदर याचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे तेही आपण पाहूया. जिनका दाऊद के साथ रिश्तेदारी है और सिर्फ रिश्तेदारी नहीं, ISI के लोगों के साथ भी संबंध है. परमबीर सिंग पुन्हा अडचणीत आले आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून परमबीर सिंग बेपत्ता आहे आणि ते बेल्जियमला असल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकृत या संदर्भातली कोणतीही माहिती नाही. परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये मुंबईच्या सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलेला आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर यांना पाठवलेल्या समन्सला प्रतिसाद नाही. CIDला परमबीर सिंग यांची चौकशी करायची. यापूर्वी याच प्रकरणात नंदकुमार गोपाळी आणि आशा कोरके या 2 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. हे दोन्ही पोलीस अधिकारी परमबीर सिंग आयुक्त असताना त्यांच्या हाताखाली काम करायचे. मुंबईच्या गुन्हे शाखेमध्ये काम करत होते. उद्योजक श्याम सुंदर अग्रवाल यांच्याकडून खंडणी उकळल्याचं हे प्रकरण आहे, ज्याची चौकशी CID करते. गुजरातमध्ये 2002 मध्ये घडलेल्या दंगलीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं म्हणजे SITनं अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आणि कोणताही तपास न करता निष्कर्ष काढला. असे दंगलीत मारले गेलेले काँग्रेस खासदार एहसान जाकिया जाफरी यांची विधवा पत्नी जकिया जाफरी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. SITनं जबाब नोंदवले नाहीत, फोन जप्त केले, बॉम्ब कसे तयार केले ते तपासले आणि लगेचच क्लोजर रिपोर्ट दाखल केला असा त्यांनी दावा केला. तपास पथकानं गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तपास पथकाकडून मिळालेल्या क्लीन चिटला त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. जवळपास 20 वर्षापासून जाकिया जाफरी न्यायासाठी आपली लढाई लढत आहे. एहसान जाफरी यांचा 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादमध्ये गुलबर्ग सोसायटीत मारल्या गेलेल्या 68 लोकांमध्ये समावेश आहे. गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसच्या S6 S6 कोचला जाण्यात आल्याच्या एका दिवसानंतर 59 लोकांचा मृत्यू झाला आणि गुजरातमध्ये दंगली झाल्या. SITनं दंगलीच्या एका दशकानंतर फेब्रुवारी 2021 साली आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि पंतप्रधान मोदी आणि 63 जणांविरोधात फिर्यादी योग्य पुरावा नाही असा हवाला देत क्लीन चिट दिली. अनेक स्थगितीनंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी आता सुरू केली. सलग 15 दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करावं अशी त्यांची मागणी आहे. मात्र ही मागणी मान्य होण्याची कुठलीही चिन्ह आपल्याला आता तरी दिसत नाही. सहादृश्य राज्यातली सलग 15व्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्यामध्ये तब्बल 376 कर्मचाऱ्यांवर पहिल्या खेपेत कारवाई करण्यात आली. निलंबनाची आता मात्र 542 संख्या झाली. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर धडक दिली. अर्थात ही धडक त्यांना देता आली नाही. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना
आझाद मैदानातच रोखण्यात आलं। सांगलीतले एसटी कामगार मुंबईत दाखल झाले। गोपीचंद्र पडळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। अमरावतीत कर्मचाऱ्यांचं मुंडन आंदोलन सुद्धा या निमित्तानं चांगलंच झालं। या सामान्य एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भात काय आहे? जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल आणि या कर्मचाऱ्यांच्या गळ्याचा जर फास तुम्ही आवळणार असाल तर हा कर्मचारी या सरकारचा फास आवळल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज आम्ही इथं शांततेत बसतोय, पण आज तुम्ही निर्णय नाही घेतला तर हे सगळे कर्मचारी परत मंत्रालयाच्या दिशेनं कूच करतील। हे आमच्यावर खोटे आरोप लावले। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत आणि हे काहीतरी प्रशासनाचा दबाव आहे आम्हाला संप फोडण्याचा, की संप फुटला पाहिजे म्हणून। तरी आम्ही भिडणार नाही। आमच्यावर जेही कारवाई होईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, पण आमचा जो विलिनीकरणाचा जो हे आहे, आमचा ध्येय आहे, निवेदन आहे सर। काय एसटी कर्मचारी एकच जबाब आलेला नाही तुमच्याकडून। सांगतो ना आता जबाब 56,000 कर्मचाऱ्यांसह विलीन करता येत नाही कायद्याने, पण त्याचं उत्तर तरी द्यायला पाहिजे। एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून विलिनीकरण नाही करत, पण सर त्याच्या उत्तर काही ना काही सांगतो ना, विलिनीकरण करता येत नाही। निम शासकीय कर्मचारी असून सुद्धा विलिनीकरण नाही करता येत। विलीन शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करता येत। एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा अशी मागणी कर्मचारी सातत्यानं करत आहेत आणि हीच मागणी आता भाजप नेते सुद्धा लावून धरत आहेत। मात्र फडणवीस सरकार असताना हीच मागणी कर्मचाऱ्यांनी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती। तेव्हा विलिनीकरण अशक्यच असल्याचं त्यांनी वारंवार या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं। मात्र आता हीच मागणी भाजपचे आताचे नेते, मंत्री आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सामील झालेले सगळेच नेते करतात। मात्र मुनगंटीवार त्यावेळेला नेमकं काय म्हणाले होते पुन्हा एकदा पाहूया। निवेदन आहे सर। काय एसटी कर्मचारी सर एकच जबाब आलेला नाही तुमच्याकडून। सांगतो ना आता जबाब 56,000 कर्मचाऱ्यांसह विलीन करता येत नाही कायद्याने, पण त्याचं उत्तर तरी द्यायला पाहिजे। एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून विलिनीकरण नाही करत, पण सर त्याचं उत्तर काही ना काही सांगतो ना, विलिनीकरण करता येत नाही। निम शासकीय कर्मचारी असून सुद्धा विलिनीकरण नाही करता येत। निम शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करता येत नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। भाजप नेते सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असल्याचाही आरोप त्यांनी केला। संपकऱ्यांना चिथावणी नको, मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांना आवाहन सुद्धा केलंय। हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं आवाहन या संदर्भातलं नेमकं काय ते पाहूया। मुख्यमंत्र्यांचं संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन, तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही। मागण्या मान्य करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। तोडग्यासाठी विशेष समिती नेमून काम सुरू आहे। गोरगरीब सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं। न्यायालयानं सुद्धा ते सांगितलं। एसटी कर्मचाऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका असंही फडणवीस म्हणाले। ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या। पाहूया या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांचं नेमकं काय म्हणणं आहे। कामगारांनी जी कमिटी जी आहे त्या कमिटीच्या समोर आपलं म्हणणं मांडावं। कारण आता असं आहे की कोर्टाने ही कमिटी नेमलेली आहे, ही काय मी नेमलेली कमिटी नाही।
कोर्टाने कमिटी नेमलेली आहे. त्या कोर्टाच्या कमिटीच्या समोर कामगारांनी जावं आणि आपलं म्हणणं मांडावं. कमिटी त्याच्यावरती सरासर विचार करून अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यावरती मग सरकार निर्णय घेईल. वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त आणि फक्त जय महाराष्ट्र.